आरटीईच्या निषेधात शिवसेना गटाचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अधिकार कायद्यानुसार शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 ची प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 325 शाळांमधील 3032 प्रवेश जागांसाठी केलेल्या सुमारे 3899 विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीत आलंय. त्याचबरोबर पालक देखील आज हवालदिल झालेत. त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज शिक्षण उपसंचालक चोथे यांना निवेदन देण्यात आलं. राज्य शासनाच्या या निष्क्रिय आणि बेजबाबदार धोरणांच्यामुळे नुकसान होणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलंय, असा आरोप शिवसेना, उबाटा पक्षनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. नाही बदली तर वर्गात बसू नये म्हणून आम्ही चौथे साहेबांना सांगितलं, असं कुठलीही घटना त्या महाराष्ट्रात घडू नये, पाप घडू नये म्हणून तुम्ही ती खबरदारी घ्या. 4 जुलैला ते बैठक लावतात. त्या 4 जुलै बैठकीमध्ये आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी, संस्था चालक आणि पालक उपस्थित असतील. शासनाला विनंती करतो, आता तर डोळे उघडा आणि जिथं पाहिजे ते पैसे खर्च करा, उधळू नका पैसे, शिक्षणाचे पैसे खर्च करायची मी त्या शासनाला विनंती करतो. तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्ष फोडण्यासाठी राज्यामध्ये 1000 कोटी रुपये तुम्ही खर्च करताय. निवडणुकीच्या आधी तुम्ही केंद्र शासन लाखो कोटी रुपये खर्च करते आणि 1700 कोटी या संस्था चालकाचे प्रलंबित आहेत ते द्यायला तुम्हाला पैसे नाही आहेत. शरम वाटायला पाहिजे या सरकारला, शरम वाटायला पाहिजे. म्हणून आज चौथे साहेबांना आम्ही विनंती केल्या, संस्था चालक जे पालक वंचित आहेत त्यांना बैठक लावा आणि दिशा नक्की करा. आता जे पालक, जे शिक्षक आहेत जे वंचित राहतील त्यांना घेऊन आम्ही चौथे साहेब दारात आम्ही शिवसेनेवाले बसणार होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, त्याच पद्धतीने संबंधित विद्यार्थी आणि पालकांना सर्व प्रकारचा न्याय देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना गटाचे रविकिरण इंगवले, विजय देवणे, पालक आणि पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.